शंकर बाप्पा पण आलाय. अरे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी परत एकदा तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा वार आहे रविवार. तर आज सगळ्यांचा फेवरेट दिवस आहे. आजचा दिवस स्पेशल असणार आहे कारण की आज आहे महाशिवरात्री. आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे पण मजा पण तेवढीच येणार आहे. सो भेटूया आपण नमस्कार सर्व मित्र आणि मैत्रिणींनो. नमस्कार, आज तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्री निमित्त स्नेहा प्रथमेश पाटील यांच्याकडे तिच्या नवऱ्यानी वॉशिंग सेंटर ओपन केलेलं आहे दुतुममध्ये. तिथे आपण व्हिजिट करतोय. तिथे तिने छोटस एक गणेश पूजन ठेवलेलं आहे. हो, तर तिथे आम्ही तिघ जण चाललो आहोत. आता ऑन द वे आहोत. आता पोहोचू एक 5-10 मिनिटावरच आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि छोटस गिफ्ट घेतलेलं पण घेतलेलं आहे छोटंसं. आणि आम्ही तिला शुभेच्छा देऊ. देऊया. तिच्या नवीन उद्घाटनासाठी खूप उद्घाटनासाठी खूप चाललेलो शुभेच्छा द्यायला चाललेलो आहोत. तर चला तुम्हाला दाखवूया तिचं दाखवतो वॉशिंग आता. सेंटर कसं आहे, तिने कसं ओपन केलं आता दाखवूयात. आता पोहोचतो. त्याचे काय फीचर्स आहेत ते तुम्हाला शिराज भोईर सांगेल. सांगतोच नक्की सांगणार. हो, आमच्या दोन भावंडांना येऊ शकले नाही कामानिमित्त. थोडेसे बिझी आहेत, सो त्यामुळे ते आले नाही आहेत. माझ्या शंकर बाप्पा पण आलाय. अरे शंकर बाप्पा आला पण आला. आमची परी शिवभक्त आहे. तर आम्ही पोहोचलो आता स्नेहात यांच्या वॉशिंग सेंटर. बघू शकता आता थोडा अंधार झालाय इथे. तू आता येतोस सोबत का थांबतोस? टॉर्च येतोस ना? दिसतोय की नाही. हे बघा, हेच आहे ॲक्च्युली वॉशिंग सेंटर. तुम्ही बघू शकता गाईज. हे बघा, हेच आहे वॉशिंग सेंटर. इथेच आहे पूर्ण. इथे गाड्या वॉश होणार. म्हणजे ॲक्च्युली ट्रेलर्ससाठी ठेवलं आहे हे ट्रेलर्स जे येतात ना, मोठे मोठे ट्रेलर्स, त्यांच्यासाठी इथे गाड्या वॉश होणार. सो हे बघा, इथे टाक्या पण आहेत पाण्याची पण सोय आहे फुल. तर आता आमचे भाऊ गेलेत, कुठेतरी गेलेत, काय ते काम आहे त्यांचा. सो हे बघा आमचे भाऊ आणि स्नेहाताई. हाय हाय, हाय. कसं वाटतं तुम्हाला मग स्वतः नवीन छान ओपनिंग वाटतंय. झाली? आज चांगल्या दिवशी आम्ही हे ओपन केलंय वॉशिंग सेंटर. तर खूप छान वाटतं. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत मानकेश्वरच्या मंदिरात. तो मानकेश्वरचं शंकराचं मंदिर आहे. केगावात. चाललो केगावात. मानकेश्वर तेच झालं, इकडेच आहे. तो आता आम्ही चाललोय बाईकवर आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. बघा काहीच तुम्ही बघू शकता. मी आणि बल्ली चाललोय, दोघंच आहोत आम्ही. मानकेश्वरच्या मंदिरात चाललोय. तर काहीच आम्ही मंदिरात आलोय. आमच्या मागे मंदिर आहे. चला जाऊया. चल बल्ली. थोडा पुढे. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो आता मंदिरात गाईज. तर आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे मानकेश्वरवरनं घरी चाललो आहे. तर आता घरी जाताना आमची ताई आहे, चित्तू ताई. तर ती ऑस्ट्रेलियाला होती. ती ऑस्ट्रेलियाला काम करत होती. तर ती आत्ता घरी आले. सो आम्ही तिला असं भेटायला चाललो आहे. आता आम्ही दोघं जण. बल्ली, आपण तिला आता भेटायला जाऊ जाताना. एक आठवडा आला असं बोल ना. हां, एक आठवडा झाला. ती म्हणजे ती वर्क करते. तिचं काय ती काम असतो तिकडे ऑस्ट्रेलियाला. असं नाही ऑस्ट्रेलियाला, तिचं काम भरपूर ठिकाणी असतं. ऑस्ट्रेलिया, लंडन ती फिरत असते. सो आता ती घरी आली. सो आम्ही तिला भेट द्यायला चाललो. असंच तिला सरप्राईज द्यायला चाललो. इन शॉर्ट असंच आम्ही दोघं जण. तर गाईज आता आपण आलो आहे आमच्या चित्तूताईकडे, ह्याच्या बहिणीकडे. सो आता आम्ही आलो आहे आता कुंभारवाड्यात ना, कुंभारवाड्याची इथे आलो आहे. तर आता तुम्हाला दाखवतो. थांबा. तू ब्लॉग मध्ये हा ह्यांचा डॉगी आहे. मी हाय. हे बघा चित्तूताई. हाय. तू माझ्या ब्लॉग मध्ये आहेस. हाय. बघा हा त्यांचं घर आहे. मस्त चालू आहे. मस्त चालू आहे. चीज डबल चीज नाही, एक डबल चीज सँडविच.
तर गाईज दादा आलेला आहे. दादाला केलं परत आम्ही दादाला परत एकदा किडनॅप केलंय. ओ भाई भाई मिल गया मेरे भाई किडनैप, इसको बिठाओ, चलो इसको बिठाओ, इसको जुईनगर ले चलो. जुईनगरला चालू दादा. जा पटकन जा पट. थांब मेला थांब मेला थांब. अरे अच्छा तिकडे टाकू. बापरे यात बघू आता. चौथा भाऊ आहे काय चौथा स्टेशनला? भाऊ आता गेला असेल घरी. तो कामाला असतो इथे रेल्वे मध्ये. 10:30 वाजलेत ना? 10:30 वाजून गेले बाई. नाही, गेले ना. प्रिव्हियस ब्लॉग मध्ये मी जसं सांगितलेलं आमचा भाऊ एक रेल्वे मध्ये आहे, त्याचं पण लग्न करायचं आहे. पण तो दिसत जाम नाही. मोठा होतो. आता रात्री येतो पण तो समजा दिसत नाहीये. पण श्रेयस तर गाईज आम्ही आलोय आता इकडे. हे बघा बल्ली श्रेयसला बघायला आलोय आम्ही सोबत. तो बघा तिकडे बघतोय बघा, तो बघा. दिसतोय बघा इथे बसलाय बघा. बघा, इथेच आहे तो. हाच तो चोर. अरे तो काय डायरेक्ट चोर झाला. काका एक पंढरपूर. काय म्हणणं आहे तुमचं? तर आईस्क्रीम माझ्याकडून आईस्क्रीम सांगतोय मी. आता येत असेल तर चल. बघ लिमिटेड ऑफर आहे आताच. ती अप्लाय करत असशील तर ये पटकन. हा की नाही? बोल पटकन. चल. हा बघ चालतोय बघ तिकडे. हे गेला खाली. हिरा बेटे तो सुटेपर्यंत वॉकिंग करा. सुटेपर्यंत फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटं आम्ही कार्डिओ बंद करणार आहोत. आमचे श्रेयस आमचे कॅलरीज बंद करणार आहोत. त्याची आता ड्युटी संपेल. 15 मिनिटं लागतील त्याची ड्युटी संपेल. आम्हाला खायची आईस्क्रीम. हा तोपर्यंत आम्ही ब्लर का दिसते? थांबा. धावत गेलेत गाईस बघू शकता. दादानी त्याचा फोन घेतला. उडी नको. उडी मार ना. थांब. उडी नको ना. विदाउट उडी. फक्त फोटो तर गाईज आता आपण आलोय घरी. खूप धावपळ झाली बघितलात तुम्ही. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असंच भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.